बारामतीची निवडणूक पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत. रोहित पवार हे सुद्धा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना जाऊन भेटलेले आहेत. त्यांच्याकडे त्यांनी बिनविरोध होण्याची मागणी केलेली आहे. राहुरीबाबत राष्ट्रवादीची भूमिका काय असणार? राहुरीबाबतमध्ये राष्ट्रवादीची भूमिका जी आहे, महाविकास आघाडीच्या माध्यमातून मित्र पक्षाच्या माध्यमातून गोविंदराव मुकाटे हे उमेदवार आहेत, यांना आम्ही उभं केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की राहुरीची निवडणूक आम्ही करणाऱ्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे. पण राहुरीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी तुम्हाला कोणाचे फोन आलेले आहेत का, किंवा त्यांच्या मागणीचा तुम्ही विचार केलेला आहे का? नाही, तशा प्रकारची मागणी आमच्या जिल्हाध्यक्ष वगैरे यांच्याशी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. परंतु मला वाटतं की अशी निवडणुकीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी मी त्या दिवशी पण सांगितलं, बऱ्याच पोटनिवडणुका होत्या. अगदी बांद्राच्या पोटनिवडणुकीपासून सगळीकडे बघितलं तर सगळीकडं बिनविरोध करण्याचा प्रथा झाली नव्हती. त्यावेळेलासुद्धा निवडणुका भाजप असेल किंवा इतर पक्षाने उभ्या केले होते उमेदवार. त्यामुळे ही निवडणूकसुद्धा अजितदादांचा अपवाद आहे. महाराष्ट्राला ज्यांनी आपलं फार मोठं योगदान दिलं, त्या अजितदादांची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांची इच्छा होती. त्यामुळे आम्ही ती बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस अजूनही आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं सध्या तरी आत्ताच्या वेळेपर्यंत कळत आहे. जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, शिष्टमंडळ आहे, ते हर्षवर्धन सपकाळांची भेट घेताना पाहायला मिळतं. तुमच्या पक्षाकडनं सुद्धा वरिष्ठ नेते आवाहन करताना दिसत आहेत. काय वाटतंय? पवार साहेबांनी त्या बाबतीमध्ये परवाच्या दिवशी दिलेल्या पूर्णपणाने त्यांच्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. तो स्वतंत्र पक्ष आहे. आम्ही आमच्या पक्षाची भूमिका घेतली होती. आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा जाहीर केला होता. आमचा उमेदवार उभा करणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली होती. राहिला विषय जो आहे तो काँग्रेसचा. काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांना काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा निर्णय आहे. मला वाटतं की ते काय निर्णय ते वरिष्ठांशी निर्णय घेऊन ते रोहित पवार भेटायला गेले होते. कौटुंबिक म्हणून, जबाबदारी म्हणून, कुटुंबाच्या माध्यमातून एक आव्हान करण्यासाठी ते गेले होते. आता त्यांची चर्चा झाल्यानंतर केंद्राच्या असलेल्या त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून ते काय निर्णय घेतात ते बघू. पार्थ पवार यांचं वक्तव्य भोवलं असं म्हणायचं का? कारण अडचणीची ठरली असं म्हणायचं नाही, मी त्या बाबतीत मी बोलणं बरोबर ठरणार नाही. त्याच्यावर बरीच चर्चा झालेली आहे. मला वाटतं की ज्यावेळेला एखादी निवडणुकीला बिनविरोध करण्याचा प्रयत्न होतो त्यावेळेला आपण त्या संदर्भामध्ये आव्हान करणं किंवा त्याच्या संदर्भातून भेटी घेणं हे क्रमप्राप्त असतं. मला वाटतं की त्या गोष्टीचा आणि ह्या गोष्टीच्या बाबतीमध्ये त्या दोघंही त्या संदर्भात स्पष्टीकरण करतील. बारामतीच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादीचे नेते जर काँग्रेसची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असतील किंवा बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करत असतील, तर राहुरीच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तशा पद्धतीची भूमिका का दाखवत नाही अशी देखील चर्चा नाही, राष्ट्रवादीचे नेते बारामतीच्या बाबतीमध्ये मी मगाशीच सांगितलं होतं, आम्ही आमची भूमिका स्पष्ट म्हणून पक्ष म्हणून स्पष्ट केली होती. रोहित पवार हे कुटुंबातलं एक व्यक्ती म्हणून, कुटुंबातलं एक सदस्य म्हणून ते त्या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळांना भेटायला गेले होते. त्यांनी त्याप्रमाणे आव्हान केलं होतं. राहुरीच्या बाबतीत मी परत एकदा खुलासा करतो, अशा अनेक पोटनिवडणुका झाल्या. त्या पोटनिवडणुकीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ज्या वेळेला आव्हान केलेलं असतानासुद्धा त्या निवडणुका झालेल्या आहेत. राहुरीमध्ये लोकांचा जो कल आहे तो कल बघता की लोकांचं आजही म्हणणं आहे की ही निवडणूक झाली पाहिजे आणि मला वाटतं तशा प्रकारे निवडणूक करण्याची तयारी ही गोविंदराव मुकाटेंनी केलेली आहे. आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून सर्व पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून गोविंदराव मुकाटेंना आम्ही उमेदवारी जाहीर केली. राहुरीसाठी कुठल्या मोठ्या नेत्याचा भाजपच्या किंवा महायुतीतल्या फोन आला होता का, किंवा 3 वाजेपर्यंतची डेडलाईन असणार आहे? नाही, मला कोणाचा फोन आला नव्हता. फक्त एका लोकप्रतिनिधीचा फोन आला होता, पण मी गडबडीत बैठकीत होतो. मी त्यांना सांगितलं मी नंतर त्याच्यावर चर्चा करेन. माझ्या जिल्हाध्यक्षांना त्यांनी संपर्क केला होता, पण त्या जिल्हाध्यक्षांच्या बाबतीमध्ये त्यांचा संपर्क झाला. आव्हान त्यांनी केलं असेल, पण मोठ्या नेत्यांचा कोणाचा फोन आला नव्हता. 3 वाजेपर्यंत चित्र बदलू शकतं किंवा तीच भूमिका पक्षाची राहील. आता तरी मी आजही सांगतो राहुरीची निवडणूक होईल याची मला 100% खात्री आहे. सर, जेवढं आव्हान करतायत की ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे बारामतीची, उलट तेवढे फॉर्म जे आहेत ते वाढले. म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या पोटनिवडणुकीसाठी 53 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. काय वाटतं, काय कारण असं? खरं म्हटलं तर हल्ली निवडणुकीचं माध्यम जर बघितलं तर फार सोपं झालेलं आहे. काही लोक निवडणुकीचा फॉर्म का भरतात याचासुद्धा विचार करावा लागेल. काही समाजाच्या बाबतीमध्ये, काही लढण्याच्या बाबतीमधले जिद्द करणारा कार्यकर्ता उभा राहतो, मी समजू शकतो. पण काही लोक अशी पण फॉर्म भरतात की मग माघार घेण्यासाठी कोण आपल्याला सांगतं का याची पण अपेक्षा करतात. त्यामुळे फॉर्मची संख्या हळूहळू वाढायला लागली. सर, शेवटचा प्रश्न. सुनेत्रा पवार हे सगळ्या नेत्यांना, महायुतीतल्या नेत्यांची भेट घेत आहेत किंवा मग महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांना फोन करून ते बिनविरोध व्हावी ही निवडणूक अशी इच्छा व्यक्त करत आहेत.
आमदार खरं तर जाऊन सगळ्यांना भेटत आहेत, मात्र प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे मेन फ्रेममध्ये दिसून येत नाही. नाही, मला त्याची कल्पना नाही. त्याच्या त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. त्यांनी कोणाला आव्हान, आता सुनेत्रा पवार ह्या स्वतः उमेदवार आहेत आणि त्याच जर उमेदवार असतील त्यांनी आव्हान केलं असेल तर त्यांनी त्याप्रमाणे आव्हान केलेलं आहे. आता त्यांनी कोणी कोणाला फोन करायचा हा त्यांचा प्रश्न आहे. ओके.